नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब आणि स्पॉटिफाय चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अभ्यास कौशल्यातील अतिशय महत्त्वाच्या भागावर चर्चा करणार आहोत आणि तो भाग म्हणजे स्मरण कौशल्य. आपल्या शैक्षणिक वर्षामधील आणि एकूणच आपल्या जीवनातील प्रत्येक परीक्षा ही स्मरणावर आधारित असते. आपण कोणत्याही व्यक्तीला तुमचा परिचय द्या असं जेव्हा म्हणतो किंवा तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा असं म्हटल्यावर ती व्यक्ती स्वतःचे नाव, पत्ता, शिक्षण, लहानपणाचे अनुभव किंवा कौटुंबिक अनुभव, शाळेतील अनुभव आपल्याला सहज सांगते, कारण त्या व्यक्तीला मागील गत आयुष्यातील अनुभवांचे स्मरण असते. किंवा बऱ्याच वेळा असंही होतं की ती व्यक्ती अनुभव सांगत असताना कित्येक अनुभव आठवत देखील नाही. म्हणजे काय, तर त्या अनुभवांचे विस्मरण झालेले असते. एकंदरीत काय, तर स्मरण प्रत्येक व्यक्तीस गत आयुष्यातील अनुभवांचे स्मरण किंवा विस्मरण हे नेहमी प्रत्येकाला होत असते. म्हणजे स्मरण प्रक्रिया ही गतकाळाशी, भूतकाळाशी संबंधित आहे. स्मरण आणि विस्मरण या परस्पर विरुद्ध प्रक्रिया आहेत. म्हणजे काय, तर विस्मरणाचा देखील आपल्याला निश्चितच फायदा होतो. तुम्ही म्हणाल की हे कसं? तर एखाद्या दुःखद प्रसंगाची आठवण विसरणे हे केव्हाही चांगलं असतं. त्याने काय होतं, तर आपलं जीवन सुसह्य होतं. इव्हन असे प्रसंग जाणून बुजून आपण विसरण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु आपण शिकलेले अनुभव, केलेले निरीक्षण, आलेले प्रसंग, आपल्या जीवनातील अभ्यासक्रम, कौशल्य हे विसरून चालणार नाही. असे जर झाले, ते जर विसरले, तर आपल्याला वर्तमानात काहीच करता येणार नाही व भविष्यात काही प्रगतीही साधता येणार नाही. म्हणून स्मृती असणे, स्मरण असणे, आठवण असणे हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्याची आपल्याला नितांत गरजही आहे. आता आपण प्रथम स्मृती म्हणजे काय हे थोडक्यात बघूया. स्मरण ही मेंदूशी निगडीत अशी प्रक्रिया आहे. शास्त्रज्ञ असं म्हणतात की मेंदूची क्षमता अफाट आहे, परंतु त्यापैकी 5% क्षमताही आपण वापरत नाही. खरं तर मेंदूचे 2 भाग आहेत असं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उजवा मेंदू आणि डावा मेंदू या दोन्ही भागांचे कार्य वेगवेगळे असते. उजव्या मेंदूचा जास्त वापर करणारे जे लोक असतात ते सृजनशील, कल्पक, तर डाव्या मेंदूचा जास्त वापर करणारे लोक हे तर्कशुद्ध विचार करणारे असतात. गणिती क्रिया, आकडेमोड, पाठांतर इत्यादी त्यांना लवकर जमते. ते या प्रक्रिया अगदी सहजतेने करतात आणि म्हणून मेंदूच्या दोन्ही भागांचा संतुलित वापर करणारी जी व्यक्ती असते ती चौफेर यश मिळवत असते. स्मरण आणि विस्मरण हा एक मनोव्यापार आहे. विल्यम जेम्स नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो असं म्हणतो की जेव्हा आपल्याला ह्या क्षणी एखाद्या घटिताचे किंवा घटनेचे स्मरण ज्ञान होते आणि शिवाय आपण ह्या गोष्टी पूर्वी अनुभवल्याची जाणीवही असते, परंतु मध्यंतरीच्या काळात आपण ह्या गोष्टींचा, घटनेचा विचारही केलेला नसतो, तेव्हा आपल्याला काही स्मरते, आठवते, त्याला आपण स्मरण असं म्हणतो, त्यालाच स्मृती असं म्हणतात. या स्मरणामध्ये 3 टप्पे अगदी महत्त्वाचे आहेत. कोणकोणते आहेत हे 3 टप्पे? तर पहिला टप्पा आहे ग्रहण. त्याला रिसेप्शन असं म्हणतात. पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपण मिळवलेली सर्वच माहिती मेंदू स्वीकारत नाही. त्यातील अनावश्यक माहिती नकळत गाळली जाते आणि उरलेली माहिती मेंदू ग्रहण करतो. ही माहिती आपण ऐकून, वाचून, बघून, निरीक्षण करून, अनुभवातून मिळवलेली असते. आता दुसरा टप्पा मेंदूचा आहे तो म्हणजे साठवण. त्याला आपण स्टोरेज असं म्हणतो.
की ही मिळालेली जी माहिती असते ती माहिती मेंदूमध्ये साठवली जाते. मेंदूने ही जी माहिती मिळवलेली असते ती माहिती पंचेंद्रियामार्फत मिळवलेली असते आणि ती माहिती योग्य प्रकारे साठवणेही तेवढेच महत्त्वाचे असते. अगदी माहिती अर्थासह समजली असेल तरच ती योग्य रीतीने साठवली जाते. आणि तिसरा टप्पा म्हणजे आठवण. त्याला आपण रिकॉल असं म्हणतो. मेंदूत साठवलेली प्रचंड माहितीतून योग्य माहिती निवडून योग्य स्वरूपात आठवली पाहिजे, योग्य वेळेस आठवली पाहिजे. या सर्व कार्यप्रणालीला लिंबिक सिस्टीम असं म्हणतात. म्हणून या आधीचे अभ्यास कौशल्य, योग्य श्रवण करणे, योग्य वाचन करणे, लेखन करणे, निरीक्षण करणे, यातून ग्रहण केलेली माहिती योग्य वेळी हव्या तेवढ्या वेळा हवी तशी आठवून वापरता येणे, ह्या प्रक्रिया व्यवस्थित होणे म्हणजेच स्मरण होय. या तिन्ही प्रक्रिया म्हणजे ग्रहण करणे, साठवण करणे आणि आठवण करणे. याचे जे चक्र आहे ते पूर्ण होण्यासाठी मेंदूमध्ये अनेक भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया घडत असतात. ही प्रक्रिया जितकी साधी वाटते तितकी साधी नाही, ती गुंतागुंतीची आहे. खरं तर स्मरण शक्तीचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे संवेदनात्मक ज्ञानाद्वारे प्राप्त होणारी स्मरणशक्ती. त्याला सेन्सरी मेमरी असं म्हणतात. ही पंचेंद्रियामार्फत आपल्याला मिळते. दुसरी जी स्मरणशक्ती आहे ती अल्पमुदतीची स्मरणशक्ती. त्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी असं म्हणतो किंवा वर्किंग मेमरी असं म्हणतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दीर्घ मुदतीची स्मरणशक्ती. त्याला आपण लॉंग टर्म मेमरी असं म्हणतो. संवेदनात्मक ज्ञानामुळे प्राप्त होणारी जी स्मरणशक्ती आहे ती अत्यंत अल्पजीवी असते. ती थोडेच कालावधी टिकते. अशी माहिती केवळ 1 सेकंद आपल्या ताब्यात ठेवली जाते. जॉर्ज स्पर्लिंग असं म्हणतो की या प्रकारात स्मरणशक्ती, धारणा म्हणजे साठवून ठेवण्याची जी ताकद आहे ती कमी असते. ती साधारण 100 मिलीसेकंदात नष्ट होते. म्हणून यामध्ये दिसलेल्या, कानांनी ऐकलेल्या किंवा स्पर्श ज्ञानाने जाणवलेल्या गोष्टींचे उगमस्थान कोणतेही असो, या सर्व अल्पकालीन असतात. म्हणून तालीम करणे, रियाज करणे, सातत्य ठेवणे, यामुळे अशा प्रकारची जी स्मरणशक्ती आहे ती आपल्याला वाढवता येते. म्हणूनच श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य याचा खूप सराव आपल्याला करावा लागेल की ज्यामुळे आपली स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होईल. एक प्रयोग करून पहा. तुमच्या मित्राला एक अशा एकूण 10 ते 12 वस्तू दाखवायला सांगा आणि नंतर त्यांची नावे तुम्ही लिहा. यातून बऱ्याच वस्तूंची नावे निसटलेली असतील, ती विसरलेली असतील, आपल्याला ती आठवणार नाही. म्हणून अशा अल्पावधीतील स्मरणाचा सराव आपण केला पाहिजे. सतत ऐकलेल्या, पाहिलेल्या, जाणवलेल्या भागांचे चिंतन करणे, त्याचे मनन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. दुसरा जो प्रकार आहे स्मरणशक्तीचा तो म्हणजे अल्पमुदतीचे स्मरण. त्याला आपण शॉर्ट टर्म मेमरी असं म्हणतो. यालाच वर्किंग मेमरी असंही म्हणतात. यामध्ये स्मरणशक्तीची जी धारणाशक्ती आहे किंवा जी धारणाशक्ती असते ती कोणत्याही प्रकारची खास मेहनत न घेता काही 15 ते 20 सेकंदापर्यंत किंवा काही मिनिटांपर्यंत टिकते. यामध्ये ग्रहणशक्ती मर्यादित असते. मेहनतीने, प्रयत्नाने, सातत्याने ही ग्रहणशक्ती आपल्याला वाढवता येते. आजचे 10 आकडी मोबाईल नंबर आपण कसे लक्षात ठेवतो याची थोडीसा जरा आपण विचार केला तर याची फोड करून आपण ते लक्षात ठेवतो. 2-3, 2-3 चे भाग करतो किंवा 2-2-2-2 चे भाग करतो. म्हणजेच एखाद्या भागाचे गट करून आपण जर लक्षात ठेवलं तर ते आपल्याला सोयीचं वाटतं. हे शॉर्ट टर्म मेमरी किंवा शॉर्ट टर्म जे स्मरण आहे हे मुख्यत्वे करून श्रवण संस्थेमार्फत मिळणाऱ्या
व बहुतांश दृष्टी माध्यमातून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून असते. म्हणून जे पाहिले, जे ऐकले त्याचे आकलन झालेच नाही तर ग्रहणशक्ती कमी होते. ह्या स्मृतीमधील माहितीचा उपयोग करताना आपण दीर्घकालीन स्मृती कक्षांशी संपर्क होत असतो. तेथील उपलब्ध माहितीच्या मदतीने नवीन माहितीचे निरीक्षण, त्याची पडताळणी आणि ओळख पटवणे ही कामे होत असतात. या सर्व कार्याचे नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेला कार्यकारी स्मृती असे नाव दिलेले आहे. आता तिसरा टप्पा बघूया किंवा तिसरा प्रकार बघूया. तो तिसरा प्रकार आहे दीर्घ मुदतीचे स्मरण. याला आपण लॉंग टर्म मेमरी असं म्हणतो. आपण जर विचार केला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून हे स्मरण सर्वात महत्त्वाचे आहे. या स्मरणशक्तीची धारणा काल किंवा या स्मरणशक्तीचा जो धारणा काल आहे तो अमाप असतो. काही मिनिटे ते अनेक वर्ष टिकणारी ही स्मृती आहे. म्हणून श्रुती माध्यमातून मिळालेली माहिती अल्पकाळ टिकते. म्हणजेच श्रवणामार्फत मिळालेली माहिती ही अल्पकाळ टिकते, परंतु लेखी भाषा माध्यमातून मिळालेली जी माहिती आहे ती दीर्घकाळ टिकत असते. आणि म्हणून आपण असे म्हणतो की अनुभवातून शिक्षण, कृतीतून शिक्षण. एखादी केलेली कृती आपल्याला दीर्घकाळ टिकणारी असते, दीर्घकाळ ती लक्षात राहणारी असते, ती विसरत नाही आपण. म्हणून कोणता, किती, केव्हा या प्रश्नांची उत्तरं दीर्घ मुदतीच्या स्मरणाद्वारेच आपल्याला मिळतात. स्मरणशक्ती ही एक संवेदनशील प्रणाली आहे. आपल्याला अभ्यास कौशल्यांबाबत माहिती करून घेताना स्मरण हे कौशल्य आहे हे तुम्हाला पटले असेलच आता. म्हणून स्मरणशक्ती वाढीस लागण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे, मी कोणते नियम पाळले पाहिजेत हे पाहणे जास्त महत्त्वाचे वाटते. चला तर मग पुढील भागात आपण पुढच्या स्मरणशक्तीच्या पुढच्या भागाकडे पुढील भागात आपण निश्चित भेटूया.